बघा, आपण फर्स्ट लेक्चरमध्ये दोन टाईप्सचे फॉर्म बघितले होते. फर्स्ट फॉर्म म्हणजे इंडेक्स फॉर्म आणि दुसरा फॉर्म होता लॉगॅरिथम फॉर्म. इंडेक्स फॉर्म आणि लॉगॅरिथम फॉर्म. इंडेक्स फॉर्म म्हणजे y इज इक्वल्स टू ए रेस टू एक्स आणि लॉगॅरिथम फॉर्म म्हणजे log y विथ बेस a इज इक्वल्स टू एक्स. हा झाला लॉगॅरिथम फॉर्म, हा झाला इंडेक्स फॉर्म. ठीक आहे, लॉगॅरिथम फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म. आता एक्झाममध्ये इंडेक्स फॉर्म दिला जातो, लॉगॅरिथम फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करा म्हणतात, किंवा लॉगॅरिथम फॉर्म दिला आहे इंडेक्स फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करा म्हणतात. ओके, आता आपण एक 2-3 एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येण्यासाठी कन्वर्ट the following examples into logarithm form. Okay, convert the following examples into logarithm form. Okay, first 2 raised to power 3 is equals to 8. हा सिंपल इंडेक्स फॉर्म आहे. तर या इंडेक्स फॉर्मला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? लॉगॅरिथम फॉर्ममध्ये. कसं लिहिता येईल? 2 raised to 3 इज इक्वल्स टू 8. याच्यासोबत कम्पेअर करता येईल. 2 raised to 3 म्हणजे a raised to x, 8 म्हणजे y, म्हणजे पॉवरमध्ये 3 आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3, बेसला a आहे म्हणजे a ची व्हॅल्यू 2 आणि y म्हणजे 8. म्हणजे याला असं लिहिता येतं 2 raised to 3 इज इक्वल्स टू 8. याला लिहिता येतं log 8 विथ बेस 2 इज इक्वल्स टू 3. कळतं? log 8 विथ बेस 3 इज इक्वल्स टू विथ बेस 2 इज इक्वल्स टू 3. सेकंड एक्झाम्पल 2 raised to power 5. बघा, 2चा 5वा घात 32. याला लिहा लॉगॅरिथम फॉर्ममध्ये log 32 विथ बेस 2 इज इक्वल्स टू 5. थर्ड एक्झाम्पल 4 क्यूब इज इक्वल्स टू 64. 4 क्यूब इज इक्वल्स टू 64. हा झाला इंडेक्स फॉर्म. याला लॉगॅरिथम फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. log 64, लॉगचं 64, त्याचा बेस काय असेल? 4. तर log 64 विथ बेस 4ची व्हॅल्यू किती येणार? 3. अजून एक एक्झाम्पल नंबर 4 8 क्यूब. 8 क्यूबची व्हॅल्यू येते 512. 8 क्यूबचं व्हॅल्यू बघा 512. तर याला कन्वर्ट करा. सो log 512 with base 8 is equals to 3. Okay, next 5 4 raised to 6. 4 raised to 6 ची व्हॅल्यू येते 4096. तर याला लॉगमध्ये कसं लिहिणार? log 4096. याचा बेस किती असेल? 4. याची व्हॅल्यू किती असणार आहे? 6 असणार आहे. आलं लक्षात? कन्वर्ट इनटू लॉगॅरिथम फॉर्म. ओके ओके, नेक्स्ट. आता बघा, याच्या उलट कन्वर्ट इनटू इंडेक्स फॉर्म. म्हणजे आता लॉगच्या फॉर्ममध्ये दिले असेल टर्म, त्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. पहिला एक्झाम्पल बघा, log 2401 विथ बेस 7 इज इक्वल्स टू 4. आता हा लॉगमध्ये दिलाय, याला इंडेक्समध्ये लिहायचं आहे. म्हणजे आता बघा, a बेसला जो असेल तो a असतो, हा log y असतो, म्हणजे y ची व्हॅल्यू 2401 आणि x ची व्हॅल्यू 4. तर याला लिहायचं असेल तर आपल्याला लॉगॅरिथम फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म माहिती आहे.
लॉग फॉर्ममध्ये लॉग वाय इक्वल्स टू एक्स असेल तर वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स हा झाला इंडेक्स फॉर्म. वाय इक्वल्स टू ए रेस वायची व्हॅल्यू किती आहे बघा 2401 म्हणजे आपल्याला असं लिहिता येतं 7⁴ इज इक्वल्स टू 2401 हा झालं पहिलं. याचं सेकंड एक्झाम्पल log 27 with base 3 इज इक्वल्स टू 3. तर याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिता येतं 3⁻³ इज इक्वल्स टू 27. कळतं. अजून एक एक्झाम्पल log 125 with base 5 इज इक्वल्स टू 3. म्हणजे हा कशाचा क्यूब आहे 125 5 क्यूब 5 क्यूब इज इक्वल्स टू 125. ह्या जे मी राईट साईडला व्हॅल्यू लिहितोय तर या व्हॅल्यूज आहेत तुमच्या इंडेक्स फॉर्म आणि लेफ्ट साईडच्या व्हॅल्यू आहेत त्या लॉगॅरिथम फॉर्म. ठीक आहे. चला अजून एक एखादं एक्झाम्पल 5 log 3 with base 27 इज इक्वल्स टू 1/3. त्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहून दाखवा. कसं लिहिणार. बेस कोण आहे 27 म्हणजे 27 टू द पॉवर एक्स एक्सची व्हॅल्यू 1/3 इज इक्वल्स टू वाय म्हणजे 3 म्हणजे 27चा थर्ड रूट 1/3 रूट किती व्हॅल्यू येते 3 येते. ठीक आहे. ओके. सिमिलरली log 6 with base 1296 is equals to 1/4. So this implies 1296 या टर्मचा कितवा पॉवर 1/4 is equals to 6. So these are convert into index form, convert into logarithm form. Next, write in single logarithm. Write in single logarithm. एकाच लॉग मध्ये लिहायचे आहे बघा. log 8 with base 2 plus log 7 with base 2. आता सिंगल लॉगॅरिथम मध्ये लिहायचे. लॉगच्या दोन टर्म मध्ये कुठलं साईन प्लस. तर लॉगचं काय होणार बेस सेम आहे. बेस सेम आहे म्हणजे लॉगचं काय होईल मल्टिप्लिकेशन. म्हणजे याला लिहिता येतं log 8 × 7 with base 2 म्हणजेच याला लिहिता येतं log 8 × 7 56 with base 2. फिनिश. सिंगल लॉग मध्ये आली टर्म आली का log 56 with base 2. येस. Second example log 9 with base 3 minus log 27 with base 3. ओके. आता लॉगच्या दोन टर्ममध्ये कुठलं साईन आहे मायनस. मायनस म्हणलं की लॉगचं काय होतं डिव्हिजन. म्हणजे याला लिहिता येतं log 9 / 27 with base 3 म्हणजे ते येतं log 9/27 म्हणजे 1/3 with base 3. सिंगल लॉग मध्ये आला. दोन लॉगच्या टर्म होत्या एकच लॉग आला. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल log 4 with base 2 plus log 8 with base 2 plus log 1 with base 2. तर लॉगच्या 3 टर्म्स आहेत. लक्ष द्या लॉगच्या 3 जर टर्म असतील तर तिन्ही टर्म मध्ये कुठलं साईन आहे प्लस. आपला एकच रूल आधी 2चं सिम्प्लिफिकेशन मग तिसऱ्याचं सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे. म्हणजे बघा याला असं लिहिता येतं log 4 × 8 आणि तुम्हाला अजून वाटलं मल्टिप्लिकेशन तिसरं पण घ्यायचं तर 4 × 8 × 1 आणि तो सगळ्यांसाठी बेस एकच. म्हणजे याला असं लिहिता येतं log 4 × 8 × 1 म्हणजे 32 with base 2 or
त्याला दुसऱ्या मेथडनी सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. और अगोदर बघा आता हा आहे log 4 विथ बेस 2 प्लस log 8 विथ बेस 2 प्लस log 1 विथ बेस 2 आहे. अगोदर या दोन टर्मचं सिम्प्लिफिकेशन करा. याला लिहिता येतं log 4 इंटू 8 विथ बेस 2 प्लस लास्टची टर्म ॲज इट इज log 1 विथ बेस 2 ॲज इट इज, म्हणजे log 32 विथ बेस 2 प्लस log 1 विथ बेस 2. परत लॉगच्या दोन टर्ममध्ये आल्या म्हणजे परत याला लिहिता येतं log 32 इंटू 1 विथ बेस 2, म्हणजे log 32 इंटू 1 म्हणजे 32 विथ बेस 2. नेक्स्ट फोर्थ 2 इंटू log 5 विथ बेस 3 माइनस log 30 विथ बेस 3 प्लस 3 इंटू log 6 विथ बेस 3. याला एका सिंगल लॉगमध्ये लिहायचे. ओके, आता बघा हा 2 कुठं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, याला पॉवरमध्ये शिफ्ट करता येतं आपल्याला रूल चेंज ऑफ रूलनुसार. म्हणजे याला लिहिता येतं log 5चा स्क्वेअर विथ बेस 3 मायनस log 30 विथ बेस 3 प्लस आता हा 3 कुठं शिफ्ट करता येतो पॉवरमध्ये, कारण चेंज ऑफ पॉवरचा रूल आहे आपल्याकडे 6 क्यूब विथ बेस 3. सो log 5 स्क्वेअर 25 विथ बेस 3 मायनस log 30 विथ बेस 3 प्लस log 6 क्यूब किती येतो 6 इंटू 6 36 216 log 216 विथ बेस 3 झालं. म्हणजे याला सॉल्व करा. सो दिस इज इक्वल्स टू log 25 डिवायडेड बाय 30 विथ बेस 3 प्लस log 216 विथ बेस 3 झालं. फायनल आन्सर log 25 डिवायडेड बाय 30 इंटू 216 विथ बेस 3. याचं सिम्प्लिफिकेशन करा. याचं सिम्प्लिफिकेशन बघा किती येतं. हा 5 3 हा 4 25 5 5 25 5 30 6 परत 6 नाही याला 36 36 इंटू 5 280 म्हणजे log 280 विथ बेस